चला आपण इथे एक प्रश्न बघूया। 100 विद्यार्थ्यांचा एक गट आहे, त्यातील 80 विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळायला आवडतं आणि 40 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळायला आवडतं। प्रत्येक विद्यार्थी कमीत कमी एक खेळ खेळतो, तर असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळायला आवडतात? तर तुमच्या मनात पहिले एक शंका येईल की इथे 80 विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळायला आवडतंय आणि 40 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळायला आवडतंय आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या 100 दिली आहे, तर 80 आणि 40 म्हणजे 120। तर हे 100 कुठून आले? हे काय प्रकरण आहे? तर तुम्हाला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की काही विद्यार्थी असे सुद्धा असतील की ज्यांना हे दोन्ही खेळ खेळायला आवडतात, बरोबर? म्हणजेच इथे जसं लिहिलं आहे की प्रत्येक विद्यार्थी हा कमीत कमी एक खेळ खेळतो। म्हणजे काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना दोन्ही खेळ खेळायला सुद्धा आवडतात आणि त्यांचीच संख्या आपल्याला इथे काढायची आहे की ज्यांना फुटबॉल आणि क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळायला आवडतात। चला आपण संच पद्धतीने हा प्रश्न सोडवूया। तर सर्वात प्रथम इथे आपण एक संच घेऊ ज्याला आपण एफ हे नाव दिलं आहे। त्याचा अर्थ आहे फुटबॉल हा खेळ आवडणारे विद्यार्थी आणि त्यांची संख्या आपल्याला प्रश्नामध्ये दिली आहे 80। आणि अजून एक संच घेऊया आपण, संच सी, आणि ज्याचा अर्थ आहे की क्रिकेट हा खेळ आवडणारे विद्यार्थी, त्यांची संख्यासुद्धा आपल्याला दिली आहे 40। आणि आपल्याला एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती दिली आहे? तर ती आहे 100। आता मी इथे वेन डायग्राम किंवा वेन आकृती या पद्धतीने ह्या संचांना चित्रित करतो। तर तुम्ही इथे बघू शकता, एक आपल्याकडे हा पूर्ण विश्वसंच आहे आणि त्याच्या अंतर्गत हा पहिला मी घेतलेला आहे एफ हा एक संच आणि पुढचा घेतलेला आहे सी हा एक संच। तर आपण इथे फुटबॉल आवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एफ हा संच घेतला आहे आणि क्रिकेट आवडणाऱ्यांसाठी सी हा संच घेतला आहे। आणि आपण आत्ता कुठलंही समीकरण वगैरे न वापरता हा प्रश्न सोडवून बघूया आणि ह्यानंतर आपण त्याचं समीकरण कशा प्रकारे तयार होतं ते सुद्धा बघणार आहोत। तर आपल्याला इथे एक गोष्ट माहिती आहे की हे जे फुटबॉल खेळणारे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या आहे 80 आणि हे जे क्रिकेट खेळणारे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या आहे 40। परंतु इथे मध्ये असे काही विद्यार्थी आहेत ज्यांना हे दोन्ही खेळ खेळायला आवडतात आणि हा जो मधला भाग आहे हा त्याच विद्यार्थ्यांना रिप्रेझेंट करतो। तर आपण या भागाला नाव देऊया एक्स। तर हे एक्स हे असे विद्यार्थी आहेत ज्यांना फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही आवडतं, बरोबर? तर असे कुठले विद्यार्थी असतील की ज्यांना फक्त फुटबॉल आवडतं? तर आपण असं लिहू शकतो की फुटबॉल आवडणारे विद्यार्थी आहेत 80 आणि वजा ही जी मधली संख्या आपण बघितली एक्स ती आपण लिहू शकतो। म्हणजेच फक्त ह्या भागाचा विचार केला तर आपल्याला 80 वजा एक्स ही संख्या मिळेल आणि हे आहेत फक्त एफ, म्हणजेच फक्त फुटबॉल आवडणारे विद्यार्थी। अशाच प्रकारे हे जे गुलाबी रंगाचे वर्तुळ आहे जे क्रिकेट आवडणारे विद्यार्थी दाखवते, त्यांचा आपण जर विचार केला तर फक्त त्यांची संख्या काढण्यासाठी, फक्त क्रिकेट आवडणाऱ्यांची संख्या काढण्यासाठी आणि त्याच्यातून एक्स मायनस करण्यासाठी, म्हणजेच ज्यांना फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही आवडतं त्यांची संख्या वजा करण्यासाठी आपण इथे लिहूया की 40 वजा एक्स, म्हणजेच आपल्याला मिळेल फक्त सी, म्हणजे फक्त इतका जो भाग आहे त्या भागामधल्या विद्यार्थ्यांची संख्या। आता आपण या तिन्ही भागांची जर बेरीज केली तर आपण इथे बघू शकतो ती आपल्याकडे येईल 80 वजा एक्स म्हणजेच हा भाग अधिक एक्स म्हणजेच हा मधला भाग आणि अधिक 40 वजा एक्स म्हणजेच हा भाग। या भागांना आपण जशास तसे सरळ इथे लिहून घेतलेले आहे आणि ही जी संख्या आपल्याकडे आहे ती म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या बरोबर 100। आता इथे आपल्याला हा जो मधला भाग आहे ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही खेळ आवडतात, क्रिकेट आणि फुटबॉल, ह्यांची संख्या काढायची आहे। तर हे समीकरण सोडवत असताना आपण इथे लिहू शकतो की 80 अधिक 40 म्हणजेच 120 आणि हा जो मायनस एक्स आहे हा एक्स गेला आणि हा प्लस एक्स आहे तो गेला, म्हणजेच मायनस एक्स आणि प्लस एक्स हे आपण घालवलेले आहेत।
आणि 80 अधिक 40 बरोबर 120 वजा हा राहिलेला x हा आपण खाली इथे घेतलेला आहे 120 वजा x बरोबर 100 आणि यापुढे आपल्याला xचं उत्तर मिळतं x बरोबर 20 म्हणजेच 120 वजा हा 100 हे 100 इथे गेल्यानंतर ह्यामधून वजा होतील म्हणून x बरोबर 20 हे आपल्याला उत्तर मिळालं आहे. म्हणजेच असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना क्रिकेट आणि फुटबॉल हे दोन्ही खेळ आवडतात त्यामधल्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला मिळाली आहे 20. म्हणजेच आपल्याला इथे एक समीकरण सुद्धा एक तयार होताना दिसत आहे आणि ते कशा प्रकारे होत आहे हे आपण पुढे बघूया. हे पाहण्यासाठी आपण इथे पुन्हा दोन संच घेणार आहोत. हा पहिला संच आपल्याकडे आहे तो म्हणजे त्याला आपण नाव देऊया A आणि हा दुसरा संच आहे ज्याला आपण नाव देऊया B. आता A या संचामधले जे फक्त A या संचामधले घटक आहेत त्यांना आपण या निळ्या रंगाने रंगवून घेऊया. तसंच फक्त B या संचामधले जे घटक आहेत त्यांना आपण अशा प्रकारे चॉकलेटी रंगामध्ये साधारण रंगवून घेऊया आणि ह्या दोघांच्या मधला जो छेद झालेला भाग आहे तो आपण अशा प्रकारे हिरव्या रंगाने रंगवून घेऊया. आता या संपूर्ण भागासाठीचं एक सूत्र बनवत असताना किंवा एक समीकरण बनवत असताना आपल्याला हे तिन्ही भाग लक्षात घ्यावे लागतील. त्यामुळे आपण इथे प्रत्येक भागाचं सूत्र लिहूया. पहिलं म्हणजे फक्त या A चं सूत्र लिहित असताना आपण असं लिहू शकतो की n ऑफ A म्हणजेच A मधले सगळे घटक. n ऑफ A चा अर्थ काय होतो A मधले सगळे घटक. आता या A मधले जे सगळे घटक आहेत त्यामध्ये हे हिरवे रंगाचे घटक सुद्धा येतात म्हणजे जे छेद झालेले घटक आहेत B मधले त्यामुळे त्यांना आपण वजा करूया. त्यांना कसं वजा करायचं तर वजा n ऑफ A इंटरसेक्शन B. आता हे जे चिन्ह आहे हे आपण बघितलं होतं की ह्याला इंटरसेक्शन किंवा छेद असं म्हणतात आणि ह्याच्या उलटं एक चिन्ह असतं त्याला संयोग असं म्हणतात. तर या चिन्हांची नावं सुद्धा इथे आपण लिहून ठेवूया म्हणजे आपल्या लक्षात राहील. या संपूर्ण दोन संचांचा म्हणजे पूर्ण आकृतीचा विचार करत असताना आपण हा जो मधला भाग आहे हिरव्या रंगाने रंगवलेला भाग आहे त्यासाठीचं येणारं सूत्र बघूया ज्याला आपण असं म्हणू शकतो की ह्याला म्हणतात n ऑफ A छेद B. म्हणजेच A आणि B चा छेद होत असताना मधले आलेले घटक. या हिरव्या भागासाठी आपण हे सूत्र लिहिलेलं आहे. त्याच प्रकारे हा शेवटचा जो भाग आहे त्यासाठी आपण हे सूत्र घेणार आहोत की n ऑफ B म्हणजेच B मधले सर्व घटक. जसं आपण A चं बघितलं होतं तसं B मधले सर्व घटक वजा हा हिरवा भाग जो आहे n ऑफ A छेद B किंवा A इंटरसेक्शन B. हा भाग ह्याच्यातून आपण वजा करू तेव्हाच आपल्याला फक्त या आतल्या भागाचं सूत्र मिळेल. म्हणून हे सूत्र सोपं करत असताना आपण आता बघणार आहोत की ज्याप्रमाणे आपण आधीच्या उदाहरणामध्ये वजा x आणि अधिक x कट केला होता त्याचप्रमाणे इथे सुद्धा आपण वजा n ऑफ A छेद B यामधून अधिक n ऑफ A छेद B हे कट करणार आहोत. हे कट केल्यानंतर आपल्याला पुढे सूत्र असं मिळतं की n ऑफ A हा आपण जशाच तसा खाली घेतलाय आणि हा n ऑफ B इथे खाली घेतलाय. आता याचा अर्थ काय बरं तर n ऑफ A म्हणजे n मधले सर्व घटक आणि n ऑफ B यामधले B मधले सर्व घटक. आता तुम्ही बघा की इथे आपण म्हणतोय की A मधले सगळे घटक म्हणजे हा परत आलाच आणि B मधले सगळे घटक म्हणजे हा परत आला. त्यामुळे इथे दोनदा हा भाग आपण घेतला म्हणून आपण इथे वजा करूया. आपण वजा काय करणार आहोत तर n ऑफ A इंटरसेक्शन B हे आपण एकदा वजा केलेला आहे. हा भाग दोनदा आला आणि दोन पैकी आपण एकदा वजा केला तेव्हा आपल्याला हा पूर्ण भाग मिळाला. म्हणजेच हा भाग सुद्धा एकदा मिळाला हा सुद्धा एकदा मिळाला आणि हा सुद्धा एकदा मिळाला आणि हा पूर्ण भाग आपल्याला एक एक वेळा मिळाला. म्हणून आपल्याला ह्याचं सूत्र मिळतं n ऑफ A युनियन B म्हणजेच A आणि B चा संपूर्ण संयोग. यासाठी आपण हे सूत्र वापरतो.
म्हणजेच तुम्हाला आता समजलं असेल की दोन संख्यांचा संयोग होत असताना आपल्याला हा जो मधला भाग आहे तो एकदा वजा करायला लागतो आणि त्यापासून आपल्याला सूत्र मिळतं की n ऑफ a युनियन b म्हणजेच a आणि b चा संयोग